बघा ना किती छान असा मऊसूद आपला डोसा इथे तयार झालेला आहे। एक अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये छान असा नाश्ता आपला तयार होतो। लहान पोरांना अगदी खूपच आवडतो हा। तर तुम्ही पण नक्की तयार करून बघा। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला अगदी 10 ते 15 मिनिटात होणारा असा झटपट नाश्ता बघायचा आहे। त्यासाठी मी एक वाटी गच्च भरून इथे पोहे घेतलेले आहेत। ते आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे। हे आपले रेग्युलरचेच पोहे आहेत जे आपण कांद्या पोह्यासाठी वापरतो ते पोहे। बघा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। त्याच्यामध्ये आता 1 वाटीच आपल्याला रवा घ्यायचा आहे, रेग्युलरवाला बारीक रवा, तो घालू आपण। आणि ज्या वाटीने पोहे घेतले होते त्याच वाटीने मी पाव वाटी दही घेते, ते पण घालणार आहे। मिक्स करून घेऊ चांगलं। मिक्स करताना थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला। आणि हे चांगलं एकजीव करून घेऊ आता आपण। इथे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण। आणि ज्या वाटीने पोहे घेतले होते त्याच वाटीने मी इथं 1 वाटी पाणी घातलेलं आहे। अजून लागेल आपल्याला, नंतर तसं वाढवू आपण पाणी। हे मिश्रण आता आपण 5-6 मिनिटं बाजूला ठेवून देऊ। तोपर्यंत याच्यासोबत खायला लागणारी आपली चटणी तयार करून घेऊ। चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे। हे मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही ओलंसुद्धा घेऊ शकता। शेंगदाणे घेतलेले, भाजून साल काढून घेतलेले, मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे। तीळ घेतले बघा 1 चमच, छान चव येते चटणीला तीळ घातल्याने। जिरं घेतलं आहे अर्धा चमच, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे आणि 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले, आणि कोथिंबीर घेतली बघा, ती घालून घ्यायची आहे। चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ आता। आणि याला पहिले आपण पाणी न घालताच वाटून घेऊ आणि नंतर थोडंसं पाणी घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं। चटणी छान अशी वाटून घेतलेली आहे, आता एका वाटीमध्ये काढून घेऊ। चटणीसाठी इथे आपण छोटासा तडका केलेला आहे, राई, जिरं आणि कढीपत्त्याचा, तो वरून घालून घ्यायचा आहे। मस्त असं बघा चुरचुरीत मस्त फोडणी बसते आणि चटणी खूप छान लागते। चटणी बनवली तोपर्यंत आपलं मिश्रणसुद्धा छान असं मोरून गेलेलं आहे। आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं याचं बारीक असं वाटण करून घेऊ। 2 वेळा करून घेते मी। या पद्धतीने असं सरसरीत वाटण तयार करून घेतलं बघा। आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ आपण आणि उरलेलं सुद्धा असंच वाटून घेऊ। सर्व इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि वाटताना पाणी घातलं होतं थोडंसं। हे बघा असं वाटण तयार केलेलं आहे। आता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊ आणि व्यवस्थित असं एकजीव करून घेऊ। थोडा वेळ असं फेटून घेऊ आपण व्यवस्थित, म्हणजे हलकं होतं मिश्रण। 1 मिनिटभर छान असं मिक्स करून घेतलं आपण। आता त्याच्यामध्ये आपण खायचा सोडा घालू बघा, छोटा चम्मच आहे, अर्धा, अगदी छोटा आहे। तर तुम्ही पाव चम्मच घेऊ शकता, रेग्युलर आपण जेवताना वापरतो तो। थोडंसं पाणी घालू त्याच्यावर आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ, म्हणजे सोडा सर्वीकडे असा लागेल। सोडा घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। इकडे तवा ठेवला आहे तापायला, व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला याच्यावर डोसा घालून घ्यायचा आहे, स्पंज डोसा। त्याच्यासाठी थोडंसं तेल लावून घेणार आहे तव्याला।
हे बघा असं मिश्रण पाहिजे आपल्याला डोसा घालण्यासाठी. तर आता आपण इथे पीठ घालून घेऊ. तर हे पीठ टाकताना तवा अगदी छान असा गरम पाहिजे आपला. हे बघा लगेच जाळी पडायला सुरुवात होते. आणि हे पंच डोसे म्हणजे छोटे छोटेच असतात, जास्त मोठे नाही राहत. तर छोटे छोटे असे आपण करून घ्यायचे. हे बघा लगेच जाळी पडायला सुरुवात होते. तर यानंतर आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे. आणि एक अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. अर्धा मिनिट आपला होत आला तर झाकण काढून घेऊ. आणि बघा किती छान असा आपला डोसा तयार झालेला आहे. थोडंसं तेल सोडून घेऊ आपण वरून, किंवा तुम्ही तूपसुद्धा सोडू शकता. आणि आता काढून घेऊ, म्हणजे पलटी करू आपण. हे बघा किती छान झाला बघा. अगदी थोडंसं राहू देऊ आपण 5-7 सेकंदासाठी. काढून घेऊ आता. हे बघा तयार आहे आपला मस्त असा स्पंज डोसा. तर आता दुसरा सुद्धा डोसा मी घालून घेणार आहे. हे बघा छान अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे बघा. असा जाळीदार असा व्हायला पाहिजे. आता झाकण ठेवून देऊ आपण. झाकण काढून घेऊ आता आपण. बघा हा सुद्धा डोसा छान झालेला आहे. वरून आता थोडंसं तेल सोडून घेऊ आपण. थोडंसं राहू देऊ आणि पलटी करून घेऊ. एकदम छान असा रंग आलेला आहे डोशाला. हा बघा बघा किती छान जाळीसुद्धा पडलेली आहे आणि एकदम एकसारख्या रंगावर असा झालेला आहे. तर बघा ही बाजूसुद्धा किती छान झालेली आहे. काढून घेऊ आपण आता. आणि याच पद्धतीने मी अजून करून घेते 2-4. तर बघा मी इथे 3 डोसे तयार करून घेतले. बघा किती छान असं दोघी बाजू छान झालेले आहे बघा. आणि एकदम तुम्हाला दिसत असेल जाळी बघा किती छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे. आणि एकदम छान असा मऊसूद आपला डोसा तयार झालेला आहे इथे बघा. हे बघा असं. आणि आताच नाही तो मऊ दिवसभर असाच असा राहतो. हे बघा. तर इथे तयार आहेत आपले असे मऊसूद मस्त असे डोसे. तुम्ही जर इथे लोणी वापरलं करताना तर हे लोणी स्पंज डोसे तयार होतील. मी तेलच वापरलेलं आहे आणि त्यासोबत मस्त अशी चटणी केलेली आहे आपण. तर बघा तुम्हाला ही नाश्त्याची डिश आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.